नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरती फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झालेली आहे. ठीक आहे. आणि 31 मार्च 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट्स पण खूप महत्त्वाचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स तुमचे 31 मार्च 2024च्या आतील असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही या भरतीसाठी पात्र असणार आहात. ठीक आहे. तर ते डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ते सर्व आपण डिटेल्समध्ये बघणार आहे मित्रांनो. एक एक डॉक्युमेंट्स महत्वाचं आहे, एक एक कागदपत्र महत्वाचं आहे. ते जर नसेल तर तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा तुम्हाला वर्दी मिळणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पास होऊन पण तुमचं सिलेक्शन होणार नाही, हे लक्षात ठेवा. तर बघूयात आपण मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्यासाठी महत्वाचे आहे. तत्पूर्वी मित्रांनो, एस.जे.एन. अकॅडमीच्या ॲपवर आपण दर रविवारी मोफत टेस्ट घेत असतो. सोबत वेगवेगळे कोर्सेस आहेत आपल्या एस.जे.एन. अकॅडमीच्या ॲपवर. ते जाऊन तुम्ही पाहू शकता. डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, डॉक्युमेंट्स कोणकोणते महत्वाचे आहेत. आवश्यक कागदपत्रे. तर सर्व आवश्यक ती कागदपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 31 मार्च 2024. ठीक आहे. तर या तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट तयार असलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, पहिला आपण बघूयात की कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे. एस.एस.सी. एच.एस.सी. उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट. 10वीचं 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, एच.एस.सी. म्हणजेच 12वी मार्कशीट किंवा समकक्ष म्हणजे तुम्ही जर समजा तांत्रिक शिक्षण घेतलं असेल 2 वर्षाचं, त्याचबरोबर तुम्ही डिप्लोमा केला असेल. ठीक आहे. तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, हे जे तुमचं उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल समकक्ष, तरी तुम्ही इलिजिबल आहात किंवा तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं पहिलं वर्ष तुम्ही कंप्लीट केलं असेल किंवा यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं आहे ना मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिली असेल, तुम्ही पास झाला असाल आणि तुम्ही एफ.वाय कंप्लीट असेल, एफ.वाय बी.ए, एफ.वाय बी.कॉम, एफ.वाय बी.एस.सीचं पहिलं वर्ष तुम्ही कंप्लीट असाल, तर तुम्ही या भरतीसाठी इलिजिबल आहात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट नसेल तर ते सर्टिफिकेट असलं तरी चालेल. जन्माचा दाखला मित्रांनो, पहिलं हे झालं. दुसरा जन्माचा दाखला. आता मित्रांनो, बऱ्याच जणांकडे जन्माचा दाखला नसतो. लिव्हिंग सर्टिफिकेट माहिती आहे तुम्हाला. लिव्हिंग सर्टिफिकेट 10वी लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, 12वीचं असेल तरी चालेल. किंवा मित्रांनो तुमच्याकडे बोनाफाईड असेल तरी चालेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघूयात आपण, रहिवाशी प्रमाणपत्र. ठीक आहे. रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल नॅशनॅलिटी हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला तहसील कार्यालयातून मिळतं किंवा प्रांताकडून, हे लक्षात ठेवा. महाई सेवा केंद्रातून काही डॉक्युमेंट्स मिळतात. डायरेक्ट तुमच्या आसपास महाई सेवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स काढू शकता आणि लवकरात लवकर काढून घ्या ज्यांच्याकडे नसेल डोमासाईल नॅशनॅलिटी त्यांनी. ठीक आहे. जातीचा दाखला किंवा जातीचे प्रमाणपत्र. ठीक आहे. जातीचं प्रमाणपत्र मग तुम्ही एस.सी. असाल, एस.टी. असाल, ओबीसी असाल, बीजे, एन.टी.बी, एन.टी.सी. जे काही असाल, एस.सी.बी.सी. असेल, ईडब्ल्यू असेल, ते सर्टिफिकेट तुम्ही काढून घेणं आवश्यक आहे. जाती दाखला एस.सी.बी.सी. किंवा बाकीच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही ते काढून घेणं आवश्यक आहे 31 मार्च 2024 पर्यंत. किंवा बऱ्याच जणांचा असेल आणि मित्रांनो त्याला व्हॅलिडिटी नसते की म्हणजे की 1 वर्षासाठीच हे जाती दाखला चालेल असं काही नसते. किंवा डोमासाईल नॅशनॅलिटी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की म्हणत असतात की सर डोमासाईल नॅशनॅलिटी आम्ही 4-5 वर्षापूर्वी काढले तर ते चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कधीही काढला असेल तर त्याचं ते काय चेंज होत नाही, ते तुमचं राहणारच आहे. ठीक आहे. जर तुम्ही तुमचं ठिकाण जर चेंज झालं तर ती वेगळी गोष्ट आहे. ओके. जातीचे प्रमाणपत्र. जात वैधता प्रमाणपत्र मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्र. आता हे तुम्हाला लगेच आवश्यक नाही. ठीक आहे. जात वैधता प्रमाणपत्र बऱ्याच जण म्हणतील की सर आमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाहीये. ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाहीये. मग आम्ही भरतीचा फॉर्म भरू का नको? कारण बरेच विद्यार्थी मित्रांनो हे सर्टिफिकेट नसल्यामुळे आज मला एका विद्यार्थिनीचा कॉल आलेला. ती सांगत होती की वनरक्षक भरतीमध्ये ठीक आहे तिच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नव्हतं म्हणून तिनं ओपन मध्ये फॉर्म भरला. तिला 158 तिचा स्कोर होता तरी तिचं सिलेक्शन झालं नाही कारण ओपन मध्ये असल्यामुळे मित्रांनो.
कास्टचं मेरिट काय ते 150च्या आसपास लागलं. तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही चूक तुम्ही करू नका. ठीक आहे. सिलेक्शन जाऊ शकतं. त्यामुळं जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे जरी नसेल तरी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल, ज्या कास्टमध्ये असाल, त्या कास्टमध्ये तुम्ही फॉर्म टाकू शकता, हे लक्षात ठेवा. नाहीतर जात वैधता प्रमाणपत्र हे कधी लागतं? जेव्हा तुम्ही मैदानी, लेखी पास झाला त्यानंतर तुम्हाला टाइम पिरियड दिला जातो. त्या टाइम पिरियडमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट, ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून तुम्ही देऊ शकता. हे लक्षात ठेवा. हे आत्ता नसलं तरी चालेल. पुढे काय सांगितलंय? संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT. बऱ्याच जणांचं हे सर्टिफिकेट नसतं. नसेल तरी तुम्ही नंतरनं काढून ते देऊ शकता. टाइम पिरियड तुम्हाला दिला जातो, त्या टायमिंगमध्ये तुम्ही ते काढून देऊ शकता. हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो बघा महत्वाचं काय, HS सर्टिफिकेट, ठीक आहे, HSC SSC किंवा समकक्ष त्याच्या रिलेटेड, जन्माचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड, रहिवासी प्रमाणपत्र, डोमासाईल नॅशनॅलिटी, जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल एवढं फॉर्म भरण्यापुरतं आवश्यक आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. MSCIT नंतर तुम्ही देऊ शकता, जात वैधता प्रमाणपत्र नंतर देऊ शकता. नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, ठीक आहे. मग नॉन क्रिमी लेअर जे सर्टिफिकेट आहे ते कोणाकोणासाठी आहे, कोण कोण हे काढू शकतं? तर बघा, विजा ला काढावं लागणार आहे म्हणजे VJNT ला, भटकी विमुक्त जाती म्हणजे NTB, NTC, NTD, ठीक आहे, PMAPR, इतर मागासवर्गीय, SCBC, ठीक आहे, EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचे बाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक, ठीक आहे, 4/5/2023 मध्ये तरतूद क्रमांक 4 नुसार हे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. यात जर कास्टमधूनचा बेनिफिट घेणार असाल तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ते सुद्धा 31 मार्च 2024च्या अगोदर. मित्रांनो एक विद्यार्थ्याचा कॉल आलेला होता, म्हणजे असे बरेच कॉल येतात, त्यातला एक विद्यार्थ्याचं मला लक्षात आलंय की तो काय म्हणला की माझं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे 31 मार्चला संपतंय. ठीक आहे, म्हणजे 31 मार्च संपतंय म्हणला की एप्रिल मध्ये संपतंय म्हणला. ठीक आहे. मग मित्रांनो तो म्हणला की ते सर्टिफिकेट माझं चालेल का? 100% चालेल, कारण 31 मार्च 2024 पर्यंत ते सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि नंतरचं सर्टिफिकेट तुम्हाला 31 मार्च नंतरच मिळणार आहे. ठीक आहे, व्हॅलिडिटी संपल्यानंतर ना. त्यामुळं जे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे ते तुम्हाला चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ते एप्रिलमध्ये संपलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो असं कुणाचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण बराच फायदा मित्रांनो या डॉक्युमेंटचा होणार आहे. काही जण फॉर्म भरणार नाहीयेत, तर अशा विद्यार्थ्यांचं नुकसान नको व्हायला, त्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे, पाठवा. नाहीतर काही जण ओपन मध्ये फॉर्म टाकतील, तर असं नको व्हायला. ठीक आहे, त्यामुळं त्यांना हा व्हिडिओ पाठवा, तुमच्या आसपास कोणी असेल त्यांना. तर बघा मित्रांनो आता पुढे काय सांगितले, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र. आता हे जे आहे माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र हे नॉर्मल कॅन्डिडेटला, उमेदवाराला आवश्यक नाही. हे कुणासाठी आहे? जे आर्मीमध्ये आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, माजी सैनिक म्हणजे जे आर्मी रिटायर आहेत त्यांच्यासाठी, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ओके. पुढे बघा मित्रांनो, गृहरक्षक दलाकरिता म्हणजे होमगार्ड वगैरे त्यांच्यासाठी, दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र हे गृहरक्षकसाठी. मग कधी पाहिजे बघा, कधीच पाहिजे? जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल. म्हणजे जाहिरात दिनांकास, म्हणजे ही जाहिरात जेव्हा आलेल्या आहे त्याच्या दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेत अशांना आवेदन करता येणार आहे. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, आता हे प्रकल्पग्रस्तामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी आहे, नॉर्मल कॅन्डिडेटला नाही, हे लक्षात ठेवा. प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रकल्पग्रस्तातून फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी हे आहे. त्याचबरोबर भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, जे भूकंपग्रस्त क्षेत्रामध्ये येतात, दोन क्षेत्रामध्ये, तर त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते या कोट्यातून फॉर्म भरू शकतात. आता म्हणजे हे नॉर्मल कॅन्डिडेटला आवश्यक नाही. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, आता पोलीस पाल्य प्रमाणपत्र म्हणजे पोलिसांचे जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे, इतर कॅन्डिडेटसाठी नाही. अनाथ बाबतचे प्रमाणपत्र, जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी अनाथ बाबतचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ठीक आहे. अंशकालीन प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाण हे नॉर्मल विद्यार्थ्यांना काय आवश्यक नाही कॅन्डिडेटला. EWS
प्रमाणपत्र. आता EWS प्रमाणपत्र कोणाला पाहिजे? जे EWS या कॅटेगरीचा बेनिफिट घेणार आहेत, म्हणजे मोस्टली मराठा समाज असेल, EWS, SCBC, ठीक आहे, त्यांच्यासाठी EWS आवश्यक आहे. ओके. NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे. आता NCC प्रमाणपत्र कशासाठी? जर तुम्हाला 5 मार्क पाहिजे असतील तर तुमच्याकडे NCCचं काय तर ती सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. किंवा नसेल तरी चालेल. किंवा काही जण म्हणतील सर आमच्याकडे NCC सर्टिफिकेट नाहीये, आम्ही फॉर्म भरू शकतो का? भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला 5 मार्क एक्स्ट्रा पाहिजे असतील तुम्ही तुमच्याकडे NCCचं सी सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील. म्हणजे हे कागदपत्र तुमचे कधी तपासण्यात येणार आहेत? अंतिम ज्यावेळेस निवड होईल तुमची, ठीक आहे, लेखी म्हणजे मैदानी, लेखी सगळं झाल्यानंतर, मेडिकल झाल्यानंतर, त्यानंतर तुमचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, तेव्हा लागणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो LMVचं लायसन, ठीक आहे, लाईट मोटर व्हेकलचं, हे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही नंतर अवेलेबल करू शकता. ठीक आहे. तुम्हाला काय तर कालावधी दिला जातो, टाइम पिरियड दिला जातो 2 वर्ष, त्याच्यात तुम्ही हे LMVचं सर्टिफिकेट काढू शकता. किंवा तुम्ही जर ड्रायव्हिंग मधून जर ड्रायव्हर म्हणून फॉर्म भरला असेल तर LMVTR किंवा LMV सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी चालेल. नंतरनं पुढचं जे TRचं वगैरे सर्टिफिकेट असेल ते तुम्ही नंतरनं अवेलेबल करू शकता. ठीक आहे. हाय मोटर व्हेकलचं वगैरे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, LMV असेल तरी तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. एवढं महत्वाचं काही डॉक्युमेंट्स होते तुम्हाला दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत. तर हे डॉक्युमेंट्स मित्रांनो काढून घ्या 31 मार्च 2024च्या आत, कारण शेवटची अंतिम तारीख जी असते फॉर्म भरायची त्याच्या आतले हे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहेत. महत्वाचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, नसेल तर मोस्टली विद्यार्थ्यांचं असणारच आहे, नसेल तर काढून घ्या. डोमासाईल नॅशनॅलिटी काढून घ्या आणि नॉन क्रिमिनल, हे 3 महत्वाचे आहेत. हे सर्वात 3 महत्वाचे आहेत फॉर्म भरताना. ओके. तर मित्रांनो आपल्या SJN अकॅडमीच्या ॲपवर दर रविवारी मोफत टेस्ट होत असते. टेस्ट देण्यासाठी SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हॉट्सअपची लिंक आहे. तर मित्रांनो जे लिंक आहे ते जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन अपडेट असते ते मिळत राहते. सोबत तुमची तयारी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या, व्हॉट्सअपच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे, क्विजच्या माध्यमातून. सोबत आपल्या ॲपवर मोफत टेस्ट अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्हाला दर रविवारी मोफत टेस्ट मिळते. ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. डेमो लेक्चर, जर कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर डेमो लेक्चर अवेलेबल आहेत. डेमो लेक्चर बघा आणि मगच तुम्ही SJN अकॅडमीच्या ॲपवरील कोर्स घ्या. ठीक आहे. तर नक्की SJN अकॅडमीच्या ॲपला व्हिजिट द्या. आणि मित्रांनो कोणाच्या काही शंका असतील, कोणाचे काही प्रश्न असतील, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो, या कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं तरी चालेल. 86 26 09 55 83. काही शंका असतील तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. 86 26 09 55 83. धन्यवाद मित्रांनो.